बोगस मतदार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतात आणि इथल्या पाम बीच मार्गावर 250 पेक्षा अधिक नावं मतदार यादीत टाकण्यात आली आहेत। मात्र मतदारांचे पत्ते सेक्टर सोसायटीच्या नावाचा यादीत समावेश नसल्याचं समोर आलंय। मतदार यादीमध्ये परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या संदर्भातला रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। राज्यात मतदार यादीवरून घोळ सुरू झालाय। राज्यात राजकारण तापलेलं आहे। मी आहे नवी मुंबईतील पाम बीचवर। आपण पाहू शकता पाम बीचच्या याच मतदार यादीमध्ये 250 नावं टाकण्यात आलेले आहेत। मात्र पाम बीच फक्त नाव टाकण्यात आलेलं आहे। या यादीमध्ये जर आपण बघितलं फक्त सोसायटीचं नाव नाही, सेक्टरचं नाव नाहीये, काही ठिकाणी आडनाव नाहीये, फक्त परप्रांतीयांची नावं जी आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत। श्रीधर असेल किंवा दीप्ती अशा प्रकारे जे आहेत तिथे नाव टाकण्यात आले। घर क्रमांक सुद्धा आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे जर आपण बघितलं तर त्या संपूर्ण पाम बीचवर जर आहेत कुठल्याही प्रकारचं इमारत नाहीयेत आणि सोसायटी नंबर नाही, सेक्टर नंबर नाहीयेत। त्यामुळे अनुषंगाने जर आपण बघितलं सगळ्या मतदार यादीच्यावर घोळ सुरू झालेला आहे आणि नेमके साम टीव्हीने या यादीमध्ये जे आहे आपण यादी काढलेली आहे, या यादीमध्ये कुठे सेक्टर नाहीये, इमारत नाहीये। अशा प्रकारे आता आपण साम टीव्हीच्या यादीनंतर आता मनसेचे नेते सुद्धा जागृत झालेले आहेत। ते सुद्धा मनसेचे नेते पत्ता शोधण्यासाठी आलेले आहेत आणि ते सुद्धा आता पाम बीचला जाताना दिसून येत आहे। त्यामुळे मतदारांना ही नावं किती खरी आहेत, किती खोटी आहेत, कोणते मतदार आहेत, कुठून आलेले आहेत, या संदर्भात साम टीव्हीच्या यादीनंतर आता मनसे सुद्धा आपल्याला पाम बीचवर उतरताना दिसून येत आहे। सर, ज्या पद्धतीने मतदार यादीचा घोळ झालेला आहे आणि आता गजानन काळे जर बघतायत जे टॅक्सीवाले आहेत, गाडीवाले त्यांच्याशी संपर्क साधतायत, त्यांचं नाव आहे का हे आपल्याला दिसून येत आहे। साम टीव्हीच्या यादीनंतर 250 नावं जे आहे साम टीव्हीच्या यादीनंतर आता गजानन काळे जे आहेत। सर, रियालिटी चेक मध्ये काय झालेलं आहे, किती नावं आलेली आहेत? आम्ही आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।